मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण असं पाहतोय की मीरा आता नागाची पूजा करतीये, परंतु खऱ्या नागाची पूजा करतीये आणि हे सगळं मंजिरीमुळे घडत आहे. मंजिरी मीरा आणि अंबिकाचं बोलणं ऐकत असते. नागपंचमीचा दिवस असतो आणि तेव्हा मात्र मीरा अंबिकाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की जर एखादा आत्मा हा नागाला स्पर्श करत असेल, नागपंचमीच्या दिवशी जर त्या आत्म्याने नागाला स्पर्श केला तर त्याला मोक्ष मिळू शकतो, त्याला मुक्ती मिळू शकते. परंतु अंबिकाला हे माहीत असतं की जर आपल्याला मोक्ष मिळाला आणि जर आपल्याला मुक्ती मिळाली तर आपण कधीच मीराला आणि आपल्या वेदाला पाहू शकणार नाही आणि हे तिला नको असतं. परंतु मोक्षसुद्धा तिला हवा असतो, कारण की खूप जास्त वेदना आणि त्रास तिला सहन करावा लागत असतो. हे सगळं तिला काही करायचं नसतं, परंतु मीरा मात्र अंबिकाला समजावून सांगते. ती म्हणते की ताई, मला माहिती आहे की तुझा जीव हा पूर्णपणे वेदामध्ये अडकला आहे, परंतु वेदाची काळजी मी चांगल्या प्रकारे घेऊ शकते. आता तू पाहतच आहेस की मी जशास तसं उत्तर हे देऊ शकत आहे. या सगळ्यांना मी मात करेल, त्यामुळे तुला मोक्ष मिळणं आवश्यक आहे आणि हा दिवस खूप चांगला आहे. तुला मोक्ष मिळेल, तू त्या नागाला स्पर्श करू शकतेस. परंतु आपण हे पाहतो की अंबिका म्हणते की खरंच असं होऊ शकतं मीरा, परंतु मीरा म्हणते की हो, होऊ शकतं. माझ्या बाबांनी तर असं सांगितलं होतं, मग मला माहीत नाही, परंतु तू प्रयत्न करून पाहावास अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर हे सगळं बोलणं मंजिरी ऐकते आणि मंजिरी मीरा समोर उभी राहते. तिथे अंबिका सुद्धा असते. मंजिरी म्हणते, हे बघ मीरा, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये, तुझं तोंडही पाहायची माझी इच्छा नाहीये. तू या घरामध्येस, याचा त्रास मला होतोय आणि मी तुझ्यासमोर एक परीक्षा ठेवतीये. आजचा जो दिवस आहे नागपंचमीचा, आजच्या दिवशी लोक हे मंदिरात जाऊन दगडाच्या मूर्तीची पूजा करतात. तो दगडाचा नाग असतो, परंतु आज मात्र रामपुरीच्या घरामध्ये तुझी परीक्षा होईल. तू स्वतःला खूप चांगली आणि दुसऱ्यांना विश्वासघातकी समजतेस, परंतु मला असं वाटत नाही तू विश्वासघातकी आहेस. तू हे सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी केलेस असं मला वाटतं. त्यामुळे तू ही परीक्षा तुला द्यायची आहे. परीक्षा अशी आहे की तुला खऱ्या खुऱ्या नागाची पूजा करायची आहे. हे ऐकून मात्र एकदमच मीराला खूप भीती वाटू लागते. मंजिरी सांगते की हे सगळं तुला करायचे, जर तू या परीक्षेत पास झालीस आणि व्यवस्थित पूजा करू शकलीस तरच काहीतरी घडू शकतं, तरच तू अथर्वसोबत संसार करू शकतेस. नाहीतर हे घर सोडून तर तुला जावंच लागेल आणि हे गावसुद्धा सोडावं लागेल. तू तुझ्या गावी निघून जा. आणि त्यानंतर आपण पाहतो की मंजिरी मीराला समजावते. ती म्हणते की खऱ्या खुऱ्या नागाची पूजा करणं हे काही सोपं काम नाही आहे. कारण की मीरा म्हणते की मंजिरी मॅडम, तुम्ही जी परीक्षा मला द्यायला सांगत आहात ती परीक्षा मी देण्यास तयार आहे. मी देणार आहे ती परीक्षा. मलाही पाहायचं आहे की मी किती खरी आहे हे तुम्हाला दिसलं पाहिजे. माझं बोलणं, मी तुम्हाला सांगते की माया विश्वासघातकी आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यामुळे ही परीक्षा मी देणार आहे असं मात्र मंजिरीला मीरा सांगत असते. मित्रांनो, त्यानंतर मात्र आपण पाहतो की मंजिरी मीराला समजावते. ती म्हणते की मीरा, तुला जेवढं सोपं वाटत आहे ना, तितकं सोपं हे नाही आहे. पूजा करणं आणि त्यानंतर प्रसाद चढवणं, तेही खऱ्या खुऱ्या नागाला, हे सोपं नाही आहे. मीरा, विचार कर. तुला परीक्षा देण्याची काहीच गरज नाही आहे. तू तुझ्या गावी निघून जा अशी माझी इच्छा आहे. कारण की या परीक्षेत तू पास तर होणारच नाहीस, परंतु अथर्वला सुद्धा तू गमावून बसणार आहेस. त्यामुळे त्या अगोदर जीव गमावण्यापेक्षा तू इथून निघून जा, तुझ्या गावी निघून जा असा सल्ला मात्र आता मंजिरी देते. अंबिका सुद्धा ऐकते. परंतु मीराने परीक्षा देण्यास तयार झाल्यामुळे अंबिका म्हणत असते की मीरा, तू अशी चूक करू नकोस. खरंच मला आता खूप भीती वाटतेय. परंतु मीरा म्हणते, मला माझ्या सगळ्या कार्यांवर विश्वास आहे. मी जे काही केलंय ते वेदासाठी केलंय आणि खूप चांगल्या हेतूनेच केलंय. मित्रांनो, आपण पाहतो की पूजेसाठी नाग आणलेला असतो. तो माणूस नाग घेऊन येतो. नाग मात्र इतका विचित्र असतो, तो फुसकारा मारत असतो. तेवढ्यातच मीरा खूप घाबरत असते. परंतु आपण पाहतो की हे सगळं काही अथर्व नसताना घडत असतं. अथर्व कामानिमित्त बाहेर गेलेला असतो आणि तेव्हा मात्र मंजिरी हे सगळं मीराला करायला सांगते. त्यानंतर ती देवाला नमस्कार करते, म्हणजे त्या नागदेवतेला नमस्कार करते. त्यानंतर मंजिरी म्हणते की आता प्रसाद तुला द्यायचा आहे. परंतु मित्रांनो, आपण पाहतो की मीरा प्रसाद सुद्धा चढवते.
त्यानंतर ती नागदेवतेसमोर झुकून उभा राहते. जेव्हा तिने प्रसाद समोर ठेवलेला असतो तेव्हा तो नाग तिच्या दिशेने येत असतो. हे सगळं पाहून मात्र आपण पाहतो की मायाला आणि मंजिरीला खूप आनंद होतो, कारण की आता तो नाग हा मीराला चावेल आणि मीराचा अंत होईल आणि या प्रकारे ती काही करू शकणार नाही आणि आपल्यावरही कोणत्याही प्रकारचा आरोप होणार नाही. आणि हे सगळं अंबिका पाहत असते. अंबिकाला खूप भीती वाटत असते की हे सगळं मंजिरी म्हणजे आईसाहेब का करत आहेत, का त्या मीराला समजावून घेत नाही आहेत. आपण पाहतो की त्यानंतर मात्र मीरा नागदेवतेसमोर प्रसाद घेऊन नमस्कार करत असते आणि याची भीती अंबिकाला सुद्धा खूप वाटत असते. आणि आपण पाहतो की नाग तिच्या समोर उभा राहतो आणि तेव्हा मात्र तेवढ्यातच इथे अथर्व येतो आणि अथर्व मीरा म्हणून आवाज देतो. अथर्वला मीराची काळजी वाटू लागते, परंतु आता मीराने पूर्णपणे डोळे मिटलेले असतात आणि ती नागदेवतेला नमस्कार करत असते. मित्रांनो, तो नाग सुद्धा काहीही मीराला करणार नाही हे तितकंच खरं आहे, परंतु आता मंजिरी आणि मायाला मात्र खूप आनंद झालाय की आता मीराचा अंत निश्चित आहे. आपल्याला काहीही करावं लागणार नाही आणि मीराची जी जिद्द आहे की खऱ्याखुऱ्या नागाची ती पूजा करणार, तो खराखुरा नाग मात्र आता मीराचा जीव घेईल अशी विचित्र कल्पना मात्र आपण पाहतो की मंजिरी आणि मायाने केलेली असते. मित्रांनो, हे सगळं मंजिरीचं कारस्थान असतं आणि मीराला अडकवण्याचा प्रयत्न असतो, परंतु ती नागदेवता सुद्धा मीराला आशीर्वाद देते आणि ती पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसते आणि हे सगळं डोळ्याने अथर्व पाहतो. अथर्वची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते, कारण की मीरा खऱ्याखुऱ्या नागासमोर बसलेली आहे, आशीर्वाद घेत आहे आणि हे जेव्हा अथर्व पाहतो तेव्हा तो मोठ्याने ओरडतो मीरा, आणि मीरा सुद्धा घट्ट डोळे लावून देवाला नमस्कार करत असते. मित्रांनो, याचा आनंद मायाला होत असतो, परंतु जेव्हा तिला समजेल की हा नागदेव सुद्धा मीराला काहीही करू शकलेला नाही आणि तो त्याच्या जागेवर जाऊन बसलेला आहे. तर आता मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेचे लेटेस्ट ट्विट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.